हे माझं शरीर क्षर आहे आणि ते शरीर चालवणारा माझे हृदय बसलाय तर अक्षर आहे. मला हे जे दिसतंय ते माझं विज्ञान आहे आणि त्याच्यातून मला जे आतून होणार आहे त्याची अनुभूती येणार आहे तोच मला दिसणार आहे आणि त्याच्याशिवाय मी काही पाहण्याची गरजही नाहीये. हे जे पुन्हा पुन्हा पुढे जात आहे ते अक्षर आहे, तेच सत्य आहे, तेच ज्ञान आहे, तोच परब्रह्म परमात्मा. तेव्हा मी हा फक्त स्वार्थी एक भक्त असतो आणि अशा माणसाने केलेली प्रार्थना देखील जर 2 मिनिट लोकल लेट खरंच झाली तर लोक कधीही कृष्ण असं न करणाऱ्या कृष्णाला म्हणतात की देवा तुझ्यामुळे माझी लोकल लेट झाली म्हणून मिळाली. एवढं जरी म्हटलं तरी मनामध्येच असलेली आपण कर्तव्य करायला विसरलोय ही सगळी एन्झायटी निघून जाते. एन्झायटी नावाचा रोग नाहीये. आपल्या वेडेपणावर लोक पोट भरतात हे आपल्याला कळलं पाहिजे. पण डायबिटीस कमी होण्यासाठी बायको त्याला कच्च अर्ध खायला देणार नाही. ती त्याला गोळी घेण्यासाठी आणि कॅब बुक करून दवाखान्यात पटकन नेईल. ती खूप जवळची बायको झाली आहे. ज्या भगवद्गीतेला स्वामी विवेकानंदांनी विश्वातल्या खऱ्या आणि साऱ्या ज्ञानाचा पाया मानले त्याच्या ऐवजी काय असतं भगवद्गीतेमध्ये कृष्ण सांगतो आहे आणि स्वानुभवाने सांगतो आहे म्हणून त्याला जास्त किंमत. म्हणून भगवद्गीता ही कधी पोथी नाही झाली. त्याच्यापुढे उदबत्त्या लावून बसून कोणीही पूजा करायची गरज नाही. भगवद्गीता अंगीकारली तर आम्ही अर्जुन होतोच. कृष्ण आम्हाला तत्र श्रीर विजयो भूती ध्रुवानी तीर्मतीर. दुसरी गोष्ट कृष्णाने अर्जुनाला एकदाच सांगितलंय मरणाची भीती म्हणजे. आज आम्हाला मरणाची भीती कुठली वाटते? मरण कधी येणार आहे हे माहिती नसतं कोणाला आणि माझे प्लॅन त्याच्यात पूर्ण होतील की नाही याची शाश्वती कुठलाही उपाय देणारा माणूस, खडे घालायला सांगणारा, हे कुठलेही बाजारो उपाय करणारा माणूस मरणाची तारीख देऊ शकत नाही. साक्षात भगवान गोपाल कृष्णांनी स्वतःच्या जाण्याच्या दिवसाची कोणालाही कल्पना दिलेली नव्हती. तर या पृथ्वीवरच्या माणसांना कधी कोण मरेल कोण सांगेल? एनर्जीच आहे. एनर्जी शिवाय काहीही नाही जगात. पण त्या परब्रह्म परमात्म्याची चैतन्य शक्ती कधी कमी होत नाही. अक्षर ब्रह्म योग आहे. गोपाल कृष्ण अत्यंत लयबद्ध सुंदर, महादेव 8 पॅक, श्रीराम अत्यंत सुंदर, त्या सगळ्यांची कमनीय शरीर आहे. अत्यंत बॅलन्स्ड त्यांच्या बॉडी आणि नुसता पैसा साठवलाय आणि लोकांच्या पैशाचा तिजोरीचा मालक झालाय. त्या कुबेराला कसं दाखवतात? जेवढं सौंदर्य बालाजीकडे आहे ते सौंदर्य कुबेराकडे आहे का? नाही. कर्जावर जगतोय तो सुखात आहे आणि कर्ज दिलंय त्याची काय अवस्था आहे? हे कर्जाने दिलेलं शरीर आम्ही चुकीच्या कामासाठी वापरलं तर आमच्या कर्मामध्ये सौंदर्य कसं येईल? भगवंताची प्रत्येक ठिकाणी मला त्याची जी जाणीव झाली पाहिजे की माझ्या हातून जे कर्म होतंय. लोक स्वार्थाचं काम करतात. काय देवाची कृपा बाबा मिळालं. अरे लाचार आहेस तू.